नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील मावळे. आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हे प्रकरण बघणार आहोत. मुलांनो, आपण नेहमी विज्ञानात कॅल्शियम, क्लोरीन, कार्बन, लिथियम अशी नावे ऐकतो. तर हे काय आहेत? मूलद्रव्ये आहेत. मूलद्रव्य म्हणजे ज्या पदार्थाचा रेणू एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला असतो असा मूलभूत रासायनिक पदार्थ होय. थोडे आठवा. द्रव्याचे प्रकार कोणते? स्थायू, द्रव, वायू. मूलद्रव्याचे प्रकार कोणते? धातू, अधातू, धातू सदृश्य. द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? अणू म्हणतात. पुढे पहा. मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो? मूलद्रव्यात प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेला असतो. उदाहरणार्थ लोखंड, तांबे ही एकसारख्याच पदार्थांच्या कणांनी बनलेली आहेत. संयुगे ही 2 किंवा अधिक मूलद्रव्यांनी बनलेली असतात. उदाहरणार्थ मीठ, साखर, पाणी इत्यादी. संयुगे ही वेगवेगळ्या पदार्थांच्या कणांनी म्हणजेच मूलद्रव्यांनी बनलेली आहेत. आता ह्या प्रकरणामध्ये मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम, मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणीपर्यंत पोहोचण्याआधी म्हणजेच पिरियडिक टेबलपर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. हे जे पूर्ण विश्व आहे, जेवढे पण तारे, ग्रह, हवा, पाणी, जमीन आणि या विश्वातील प्रत्येक पदार्थ मूलद्रव्यांपासून बनलेला असतो. पाण्याचंच उदाहरण घ्या ना. पाणी हे 2 मूलद्रव्यांनी बनलेलं आहे. एक आहे हायड्रोजन, दुसरं आहे ऑक्सिजन. त्यामुळे पाण्याचे ऋणसूत्र H2O म्हणतो आपण. आपलं शरीर बघा ना, जवळपास 99% वस्तुमान आहे आपल्या बॉडीमधलं ते 6 मूलद्रव्यांनी बनलेलं आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस. सांगायचं एवढंच आहे की पूर्ण विश्व आणि या विश्वातील प्रत्येक पदार्थ हा मूलद्रव्यांनी बनलेला आहे. सगळं काही, सजीव असो वा निर्जीव, स्थायू असो वा द्रव, कोणत्या अवस्थेमधील असो. जसे की सूर्य आहे. सूर्य हा तारा आहे व तो पण हायड्रोजन या मूलद्रव्यापासून बनला आहे. मूलद्रव्यांचे वर्गीकरण. पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण शिकलो आहोत की एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकाच प्रकारचे असतात. आज मितीस विज्ञान जगाला 118 मूलद्रव्यांचे ज्ञात झाले आहेत. म्हणजेच आतापर्यंत माणसाला 118 मूलद्रव्ये माहीत झाली आहेत. आता 118 पैकी 94 मूलद्रव्ये ही निसर्गामध्ये आढळतात, नैसर्गिक. आणि 24 मूलद्रव्ये ही प्रयोगशाळेमध्ये मानवाने बनवली आहेत. त्याला काय म्हणू शकतो आपण? कृत्रिम. मात्र इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्ये ज्ञात होती. काळाच्या ओघात अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अधिकाधिक माहिती साठत गेली. मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी यांच्या विषयीच्या प्रचंड माहितीमध्ये काही आकृतिबंध आहे का हे वैज्ञानिक तपासू लागले. तुम्हाला माहीत आहे की सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्यांचे धातू व अधातू असे गट पाडले होते. पुढील काळात मूलद्रव्यांचा धातू सदृश्य नावाचा, धातू सदृश्य म्हणजे कधीकधी धातू असल्याचं गुणधर्म दर्शवतं, कधीकधी अधातू असल्याचे गुणधर्म दर्शवतो. धातू सदृश्य नावाचा आणखी एक वर्ग लक्षात आला. मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म याविषयी ज्ञान जसे वाढू लागले तसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. निसर्गामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये 2 गुणधर्म असतात. पहिला असतो अणुअंक, त्याला ॲटॉमिक नंबर म्हणतो आपण. दुसरा असतो अणुवस्तुमान, त्याला ॲटॉमिक मास म्हणतो. मूलद्रव्यामध्ये प्रोटॉन,
न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन या वस्तूंवर अणुअंक आणि अणुस्थमानांक तयार होतात. तर प्रथम तुम्हाला मी अणूची रचना दाखवतो. कोणत्याही अणूची रचना तुम्ही बघाल तर मध्यभागी केंद्रक असतं. हे घेतलं आपण केंद्रक, आणि हे केंद्रकामध्ये काय असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे घेतलं आपण केंद्रक. केंद्रकाभोवती वर्तुळाकार कक्षा दाखवले जातात. आणि ह्या कक्षा दिसतात ना तुम्हाला, ह्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. आणि इलेक्ट्रॉन ह्या केंद्रकाभोवती फिरत असतात. हे इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरत असतात आणि हे 3 कण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी शोधले आहेत. तर प्रथम प्रोटॉनचा शोध कोणी लावला आहे? प्रोटॉन. तर प्रोटॉनचा शोध लावला आहे रुदरफोर्ड. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला आहे? चॅडविक. आणि इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आहे? थॉम्सन. ज्या अर्थी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केंद्रकात बसलेले आहेत त्या अर्थी असे म्हणतात, कोणत्याही अणूचे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. ही आहे अणूची रचना. निसर्गामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये 2 गुणधर्म असतात. एक असतो अणुअंक, दुसरा असतो अणुवस्तुमान. मूलद्रव्यांमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन या वरूनच अणुअंक आणि अणुवस्तुमान तयार होतात. तर पहा कसे तयार होतात मूलद्रव्यांचे वर्गीकरण. तर पहा, पहिलं अणुअंक, दुसरा आहे अणुवस्तुमान. अणुअंकालाच आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो आणि अणुवस्तुमानाला ॲटॉमिक मास म्हणतो आपण. आता अणुअंक काढताना मूलद्रव्यातील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या घेतो आपण. मूलद्रव्यातील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या घेतो आणि ते Z या अल्फाबेटिकलने दर्शवितो. आणि अणुअंक काढताना प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची बेरीज आणि ती A या अल्फाबेटिकलने दर्शवितो आपण. पहा, एक उदाहरण घेऊ आपण कार्बनचं. कार्बनमध्ये प्रोटॉन किती असतात? 6. न्यूट्रॉन किती असतात? 6. इलेक्ट्रॉन किती असतात? 6. तर कार्बनचा आपल्याला अणुअंक जर काढायचा असेल तर आपण कोणती संख्या घेणार? प्रोटॉनची संख्या घेणार किंवा इलेक्ट्रॉनची संख्या घेणार. म्हणजेच कार्बनचा अणुअंक किती आला? 6. कार्बनचा अणुवस्तुमान काढायचं आपल्याला तर आपण कशाची संख्या घेणार? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन किती आहेत कार्बनमध्ये? 6. न्यूट्रॉन किती आहेत? 6. किती आले? 12. म्हणजे कार्बनचा अणुवस्तुमान किती आला? 12. निसर्गात असणाऱ्या मूलद्रव्यांचे वर्गीकरण करायचं असेल तर या 2 पैकी कोणत्या तरी एका पद्धतीने वर्गीकरण करावं लागतं. एकतर मूलद्रव्यांचे वर्गीकरण अणुअंकाच्या आधारे करा, नाहीतर अणुवस्तुमानाच्या आधारे करा. दोघांमध्ये पण संख्या आहेत.
अशा प्रकारे दोन पर्याय होते शास्त्रज्ञांकडे वर्गीकरण करण्याचे. तर पहिले शास्त्रज्ञ होते डोबेरायन. त्यांनी अणुवस्तुमानांच्या आधारे कसे वर्गीकरण केलेलं आहे तर ते आपण पाहूया. सगळ्यात पहिले जे शास्त्रज्ञ होते त्यांनी वर्गीकरणाचा प्रयत्न केला ते होते डोबेरायनर. डोबेरायनरची त्रिके. सन 1817 मध्ये डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले. त्यांनी एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकांमध्ये होऊ शकले नाहीत. तर पहा, त्यांनी काय केलं होतं की मूलद्रव्यांचं सगळ्यात पहिले जे शास्त्रज्ञ होते त्यांनी वर्गीकरणाचा प्रयत्न केला ते होते डोबेरायनर. आजपासून सुमारे 200-250 वर्षापूर्वी मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी एवढे काही मूलद्रव्य माहीत नव्हते माणसाला. 30 मूलद्रव्य माहीत होती. 1817चा काळ आहे. त्यावेळी डोबेरायनर या शास्त्रज्ञांनी गट पाडायचा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं, 3 मूलद्रव्यांचे गट केले. असे 3 मूलद्रव्य त्यांनी त्या गटात घेतले ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे होते. समान रासायनिक गुणधर्म असणारे व 3 मूलद्रव्य घेतले आणि त्या तिघांना त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडलं. असं मांडलं मित्रांनो की पहिल्या स्थानी असलेल्या मूलद्रव्य आणि तिसऱ्या स्थानी असलेलं मूलद्रव्य यांच्या अणुवस्तुमानाची सरासरी केली तर ती मधल्या स्थानी असलेल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना इतकी येत होती. म्हणजेच काय तर पहा, पहिल्या स्थानी इथं मूलद्रव्य कोणते घेतले त्यांनी, लिथियम. म्हणजे पहिलं स्थानी इथे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. पहिल्या स्थानी असलेल्या मूलद्रव्याची आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या मूलद्रव्यांची बेरीज करून त्याला 2 ने भागतो आपण सरासरी करताना. तर पहा, पहिल्या स्थानी असलेलं लिथियम, लिथियमचं अणुवस्तुमान किती आहे 6.9. तिसऱ्या स्थानी असलेलं पोटॅशियम, त्याचं अणुवस्तुमान किती आहे 39.1. बेरीज करू आपण. तर 46.ला 2 ने भागल्यानंतर किती येते सरासरी 23. म्हणजेच काय तर पहिलं मूलद्रव्य आणि तिसरं मूलद्रव्य, पहिलं मूलद्रव्य आणि तिसरं मूलद्रव्य यांची अणुवस्तुमानांची बेरीज केली असता आणि त्याला 2 ने भागतो आपण सरासरी करताना, तर ती बेरीज किती येते 23 येते. अशाच पद्धतीने 2 नंबरचं त्यांनी केलेलं आहे. पहा, ते पण करून पाहू आपण. पहा, कॅल्शियम पहिलं आहे कॅल्शियम. कॅल्शियमचं अणुवस्तुमान किती आहे 40.1. नंतर 3 नंबरचं मूलद्रव्य बेरियम. बेरियमचं अणुवस्तुमान किती आहे 137.3. (177.4). आता सरासरी करताना आपण 2 ने भागतो. पहा, 88.7 आले काय तर तिसरं मधलं मूलद्रव्यांचे पहा आलेले आहे. म्हणजे पहिलं मूलद्रव्य घेतलं आपण आणि तिसरं मूलद्रव्य घेतलं, पहिलं मूलद्रव्य घेतलं आणि तिसरं मूलद्रव्य घेतलं आणि ह्या 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाची बेरीज करून त्याला आपण 2 ने भागल्यानंतर जे काही अणुवस्तुमान आलं तर ते तिसऱ्या मूलद्रव्याचं आलं. म्हणजेच कशाचं आलं ट्रॅन्शियमचं आलं. कशाचं ट्रॅन्शियमचं. तर पहा, आता खालचं पण आपण करून पाहू 3 नंबरचं.
3 नंबरचं पहा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर इथे पहिल्या नंबरला कोणते क्लोरीन. क्लोरीनचं अणुवस्तुमान किती आहे 35.5. नंतर 3 नंबरचं आयोडीन त्याचं किती आहे 126.9. 126.9. पहा बेरीज करू आपण. किती आलं 162.4 भागिले 2 16 कमी किती आलं 81.2. पहा म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान घेऊन त्यांची बेरीज केल्यानंतर त्याला 2 ने भागला, आपण सरासरी काढली तर ती किती आली 81.2. म्हणजे हे त्रिक आहे का तर आहे. हे दोघांची तिन्ही पण त्रिके आहेत. आता खाली आपल्याला त्रिके आहेत की नाही हे ओळखण्यासाठी खाली दिलेलं आहे त्यांनी बघा कंसात अणुवस्तुमानांक पण त्यांनी दिलेला आहे बघा. आता आपण त्रिक आहे की नाही ते पाहूया. तर पहा पहिलंच त्यांनी दिले मॅग्नेशियम, दुसरं दिले कॅल्शियम, तिसरं दिले ट्रॉन्शियम. तर आपण काय करणार पहिल्या स्थानी असलेलं आणि तिसऱ्या स्थानी असलेलं. पहिल्या स्थानी मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमचं अणुवस्तुमान किती दिलं आहे त्यांनी 24.3. 3 नंबरच्या स्थानी असलेलं कोणतं आहे ट्रॉन्शियम. ट्रॉन्शियमचं किती दिले त्यांनी अणुवस्तुमान 87.6. बेरीज करायची आपल्याला. किती आलं 111.9 भागिले 2 किती आलं उत्तर 55.95. किती यायला पाहिजे होतं कॅल्शियमचं 40.1. तर त्याच्या आसपास आलं का नाही आलं. तर हे त्रिक आहे का नाही, त्रिक नाही. दुसरं करून पाहू आपण 2 नंबरचं. हां 2 नंबरचं करू. सल्फर, सेलेनियम आणि टेलरियम यांचं करून पाहू आपण. तर आपण काय करणार पहिल्या स्थानी असलेलं आणि तिसऱ्या स्थानी असलेलं मूलद्रव्य यांच्या अणुवस्तुमानाची बेरीज करून त्याला 2 ने भागल्यानंतर त्यांची सरासरी निघते आणि ती सरासरी किती यायला पाहिजे सेलेनियमची 79 यायला पाहिजे. भाऊ येते का म्हणजे त्याच्या आसपास जरी आली तरी ते त्रिक आहे असं समजायचं. पहा सल्फरचं अणुवस्तुमान 32.1. टेलरियमचं किती दिले 127.6. एकशे 59.7 भागिले 2 किती होतं 85. 2 ने भागल्यानंतर 79.85 येतं. तर त्रिक आहे का तर आहे. पहा किती आहे इथं 79 आलेलं आहे म्हणजे आसपास आलेलं आहे त्याच्या. तर हे त्रिक आहे का तर आहे, त्रिक आहे. आलं लक्षात. पहा आता तिसरं पण आपण करून पाहू. पहा तिसरं दिले त्यांनी बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. तर आपण काय करणार पहिल्या स्थानी आणि तिसऱ्या स्थानी. पहिल्या स्थानी काय आहे बेरिलियम. बेरिलियमचे किती दिले त्यांनी अणुवस्तुमान 9. नंतर कॅल्शियमचे किती दिले 40.1. बेरीज करायची आपल्याला 49.1 भागिले 2 किती येते
24.55. तर येथे का मधल्या स्थानी असलेल्या मॅग्नेशियम इतकी, तर पहा किती आलेली आहे, आपली आलेली 24.55 आणि मॅग्नेशियमची किती दिलेली आहे 24.3, म्हणजे आसपास आलेली आहे. म्हणजेच अंदाजे त्यांनी सांगितलेलं आहे की अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. म्हणजे त्यांच्या जवळपास आलेलं जर असेल तर आपण हे त्रिक आहे असे म्हणू शकतो. तर त्रिक आहे. आणि लक्षात मित्रांनो, दुसरे शास्त्रज्ञ होते न्यूलँड्स, यांनी वर्गीकरणाचा प्रयत्न केला. पहिले शास्त्रज्ञ होते डोबे रायनर, यांनी सुद्धा अणुवस्तुमानांच्याच आधारावरती वर्गीकरणाचा प्रयत्न केला. दुसरे शास्त्रज्ञ आहेत न्यूलँड्स, यांनी सुद्धा अणुवस्तुमानांच्याच आधारे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स यांनी एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानाचा सहसंबंध मूलद्रव्याच्या गुणधर्माशी जोडला. सन 1866 मध्ये न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार मांडली. याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली, तर शेवट थेरियमने झाला. त्यांना असे दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. जसे सोडियम हे लिथियमपासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत. पहा, इथे त्यांनी सांगितले लिथियम आणि सोडियम, जसे सोडियम हे लिथियमपासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहे. म्हणजे जर हे लिथियम 1 नंबरला असेल तर 8 नंबरला काय यायला पाहिजे, सोडियम यायला पाहिजे. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 नंबरला काय आलेलं आहे, सोडियम आलेलं आहे. तसेच मॅग्नेशियमचे बेरिलियमशी साधर्म्य असून क्लोरीनचे फ्लोरिनशी साधर्म्य आहे. न्यूलँड्सने या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकाशी केली. त्याने 8व्या व पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकाचा नियम म्हणले. म्हणजेच काय केलं त्यांनी, पहा, त्यांचं म्हणणं काय होतं, सन 1866 मध्ये न्यूलँड्सने त्या काळी माहीत असलेली मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्यांना असे दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. सोडियम हे लिथियमपासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म काय असेल, एकसारखे आहेत. जसे की पहिलं मूलद्रव्य तर हायड्रोजनचे गुणधर्म आणि फ्लोरीनचे गुणधर्म हे एकसारखे आहेत. म्हणजे जर हायड्रोजन 1 नंबर असेल तर फ्लोरीन किती नंबर यायला पाहिजे, 8 नंबर यायला पाहिजे. पुढे लिथियमचे आणि सोडियमचे गुणधर्म एकसारखे आहेत. परत पुढे बेरिलियमचे आणि मॅग्नेशियमचे दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत. पुढे बोरॉन आणि ॲल्युमिनियम हे दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत. पुढे कार्बन आणि सिलिकॉनचे गुणधर्म एकसारखे आहेत. पुढे नायट्रोजन आणि फॉस्फरसचे गुणधर्म एकसारखे आहेत. पुढे ऑक्सिजन आणि सल्फरचे गुणधर्म एकसारखे आहेत. त्यांना काय सांगायचं होतं की जसं की आपल्या संगीतामध्ये 7 सूर आहेत आणि 8 नंबरला पुन्हा तेच सूर येतो, बघा, सा रे ग म प ध नी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 नंबरला पुन्हा काय होती, स्वराची पुनरावृत्ती होती. म्हणजे 8 नंबरला काय येईल, परत 7. म्हणजे पहिल्या नंबरचं मूलद्रव्य आणि 8 नंबरचं मूलद्रव्य त्याने असे बसवले होते की दोघांचेही गुणधर्म एकसारखे आहेत. अशा पद्धतीने त्यांनी ते बसवलेलं होतं. परंतु न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमात खूप त्रुटी आढळून आल्या. हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंत लागू होता. न्यूलँड्सने सर्व ज्ञात मूलद्रव्ये 7x8 अशा 56 राखण्याच्या तक्त्यात बसवली. ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात
सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सने काही जागांवर 2 मूलद्रव्ये बसवली होती. उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल व सीझियम आणि लॅन्थेनम यांना त्याने एका स्वराखाली 2-2 मूलद्रव्ये अशी बसवली होती. पहा इथे. त्याने काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये अष्टकातील एका स्वराखाली ठेवली. उदाहरणार्थ कोबाल्ट व निकेल या धातूंना न्यूलँड्सने डो या स्वराखाली Cl म्हणजेच क्लोरीन आणि ब्रोमियम या हॅलोजन बरोबर ठेवले. या उलट कोबाल्ट व निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या आयर्नला त्यांच्यापासून लांब ऑक्सिजन व सल्फर या धातूंबरोबर T या स्वराखाली ठेवले. कुठे ठेवले त्यांनी? ऑक्सिजन आणि सल्फर यांच्या खाली. कोणाला ठेवले त्यांनी? लोखंडाला, ह्या धातूला ठेवले. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकात नव्हती. नंतरच्या काळात शोध लागलेल्या नव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकात नियमात बसले नाहीत. जर तुम्हाला न्यूलँडच्या मर्यादा स्पष्ट करा असं जर विचारलं तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे किंवा लिहिता आलं पाहिजे. न्यूलँडचा नियम पहिल्या काही मूलद्रव्यापुरताच लागू होता. एकूण 56 मूलद्रव्यांपैकी कॅल्शियमपर्यंत तो लागू होता. कॅल्शियमनंतर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे नव्हते. न्यूलँड्सने सर्व ज्ञात मूलद्रव्ये 7x8 अशा 56 रकान्याच्या तक्त्यात बसवली. ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सने काही जागांवर 2-2 मूलद्रव्ये बसवली. काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवली. निष्क्रिय वायूंचा शोध न लागल्यामुळे त्यांना आवर्त सारणीमध्ये समाविष्ट केले नाही. नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकात नव्हती. नंतरच्या काळात शोध लागलेल्या नवीन मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमात बसले नाहीत. तर आता पुढच्या पार्टमध्ये आपण मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी बघणार आहोत.